नमस्कार मित्रांनो, जसं आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की लवकरात लवकर ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करतो, तर तसंच आता मी नवीन ब्लॉग टाकणार आहे। तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तर कळलं असेल। पाऊस चालू आहे म्हणजे जरा करू भटकंती आणि काय काय आहे पाहण्यासारखं जे काय आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। बदलापूरमध्येच आहे, कुठे बाहेर जात नाही आहे। सध्या पाहत असाल मी गाडीमध्ये आहे, पहा। ओके, जसे जाऊ मेन पनवेल हायवेला आणि तिकडे आजूबाजूला जे काही बघण्यासारखे पॉइंट्स आहेत ते बघू आपण। भेटू लवकर। पनवेल हायवेला आहोत, इथे श्रीजी परायसो बिल्डिंग आहे, इथे थांबलो। ही पहा गाडी आहे, तिथं भाऊ थांबले समोसे घ्यायला। बघू, मस्त पाऊस चालू आहे हलका हलका, म्हटलं जरा गाडीत बसून समोस्याचा आनंद घेऊ। हे पहा समोसे घेऊन आलोय आम्ही। हा गोड शिवण्याचा, हे तिखट आमचे, एक गीते आहे, एक प्रणोरीचा। वा, हे आहे, खाऊन बघूया कसं आहे। आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत आणि सायशाला कळलेलं आहे की बाहेर चाललोय, त्याच्यामुळे तिची गडबड चालू झाली आहे। सायशा, सायशा ये इथे। तिला बरोबर कळतं कुठे बाहेर चाललेत की काय। बघ आता ती सोडणार नाही मला, ते मम्मीला बघितलं आता चालली मम्मीकडे हसते। सायशा आम्ही येतो लगेच बाळा। हा, टाटा 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 कर। ओले नाही 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 रडायचं, नाही रडायचं। सायशाला तिची मम्मी वेड्या बनवून बाहेर गेलेली आहे आणि सायशाला माहिती पडलेलं आहे। सायशा ये ये, मी आहे ना, ये इकडे, ये 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 बाबू, ये 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 इकडे। काय झालं सायशा? सायशा काय झालं बाबू, मला सांग बाबू। बाबू लगेच येतो आम्ही इकडे। सायशा ती समजूत घालणं म्हणजे खूपच कठीण असतं। ती शिवण्यासारखी, शिवण्या पण लहानपणी अशीच करायची। तिची मम्मी शेवटी आली परत घरात, मला बाहेर जायचं, थोडं काम होतं, तर ठीक आहे चाललोय आम्ही। शेवटी सायशाने मम्मीला घरात बोलवूनच घेतलंय। तिला बरोबर कळतं की कुठे बाहेर चाललेत किंवा काही। सायशा, सायशा आणि फ्रेंड्स, आता बघितलं सायशा कशी रागवून आतमध्ये चाललेली, तसंच या दोघांनी मला थोडंसं तरी ओरडलं ना, मी पण हिच्यासारखी आत जाऊन एकटी खेळत बसते। हे बघा, ही पण बोले हा। परत सायशाला वेड्या बनवून मम्मी बाहेर गेलेली आहे, तिला कळलेलं आहे। आता मी सुद्धा जातो बाहेर। टाटा सायशा, बाय बाय। सायशा लवकर येतो, बाय टाटा। सायशाला हे करण्याच्या नंतर मी चावी गाडीच्या आतच विसरलोय। शिवण्या दीदीला आवाज दिला, शिवण्या दीदी चावी देईल। शिवण्या दीदी चावी दे। दे चावी। चल येतो लवकर, सायशाकडे लक्ष ठेव। बाय। हो लगेच येतो, बाय। हो, गाडी ओली आहे, दिसत असेल तुम्हाला। आता पाऊस पडून गेला, जरा पुसून घेतो आणि मग जाऊया। सायशाला कसं बस शांतता नाही केलं म्हणा, शिवण्या दीदीकडे दिलंय तिला।
शिवण्या दिदी तिला बसवेल शांत. बघ गाडी एकदम रिझर्वला होती, तर ते मॅडमनी बघितलं आणि मॅडमनी सांगितलं पेट्रोल भरून घ्या, मी पैसे देते. तर आता आलो आहे पेट्रोल पंपला, थोडंफार पेट्रोल भरू. उद्या शिवण्याला स्कूलमध्ये पण घेऊन जायचं आहे ना, म्हणून सेफर साईड भरून घेतो, की कधीही गाडी बंद होईल. पाहू शकता मित्रांनो, मॅडमच्या कृपेने अर्ध्यापेक्षा जास्त टाकी भरलेली आहे मॅडमने. काय म्हणणार मॅडम आपल्या, चालायचं. मॅडम या दुकानात गेलेलं, ते परमनंट मार्कर पेन असतात ते आणायला, शिवण्याच्या टेक्स्टबुक नोटबुक वर्कबुकवर नावं लिहिण्यासाठी आल्यात. आता मॅडम अमर पाणीपुरी सेंटरला आलेलो आहे. इथे फेमस पाणीपुरी भेटते, इथेच खायला येतो आम्ही प्रत्येकजण. तुम्ही पण सजेस्ट करेल मी, माऊली चौकात इकडे नक्की एकदा या आणि पाणीपुरीची टेस्ट करून बघा. हे पाणीपुरी बनवतात ते मालक आहेत स्वतः. ओके, बघू पाणीपुरी आल्यानंतर मी दाखवतो. कशी आहे? अच्छा ठीक आहे. टोटल 2 प्लेट पाणीपुरी खाल्ले आम्ही, तिने एक आणि मी 1 प्लेट. मर पाणीपुरी सेंटरचे मालक आहे ते आपल्याला ॲड्रेस सांगतील कुठे आहे. काका ॲड्रेस सांगा तुमचं कुठे? आपला माऊली चौक शिरगाव MIDC नियर स्वीट जंक्शन. अच्छा, ठाकूर कॅटरर्स जे लिहिलं आहे हे इथे बाजूलाच आहे, त्याच्या बाहेरच यांचं. आणि वेळ कधी असते? संध्याकाळी किती वाजता? 3 वाजतापर्यंत 10:30 वाजता. दुपारी 3 ते रात्री 10:30 पर्यंत. ठीक आहे, चालेल, थँक्यू. आपलं स्वागत आहे. हाय मित्रांनो, तुम्ही वरती वॉचमध्ये टाईम पाहत असाल, 1:15 वाजले. शिवण्याच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे. ओके, आता शिवण्याला स्कूलला घेऊन चाललो आहे. तर स्कूलच्या इथे गेल्यानंतर तिला आपण बाय बाय करताना ब्लॉग कंटिन्यू करू. ओके, आता बाय बाय. पैसे दिले का? चल, 20 रुपये दिले शिवण्याने, 10 रुपयाचे दोन्ही हे घेतले. फक्त 5 मिनटं राहिले शाळेला. चल ग लवकर दिदी. फर्स्ट डे असल्यामुळे शिवण्याच्या स्कूलमध्ये गर्दी आहे, पण आलो तिथे आपण 5 मिनटं पहिले पोचतोय. ऑल द बेस्ट, व्यवस्थित जा. थँक्यू. 3 वाजता स्कूल सुटेल तेव्हा मी घ्यायला येईल. चल बाय. शिवण्या गेलेली आहे वरती फर्स्ट फ्लोअरला, इथून दिसेल आता आपल्याला. बाय बाय. शॅम्पू आणि कंडिशनर आणायला लावलेले प्रणोतीने, ते घेऊन चाललो आहे. 2 घेतले, अजून 2 घेतोय. और दे दो. टोटली 4 घेतलेत. आता हे घेऊन आपण घरी चाललो आहे. शिवण्याला शाळेत सोडलेलं आहे. शॅम्पू पण घेतला, शॅम्पू कंडिशनर. आता आपण घरी चाललो आहे, पण त्याच्या आधी कॉम्प्लेक्सच्या बाहेरून दूध घेईल चहासाठी. ओके, इकडे गेल्यावर कनेक्ट करतो तुम्हाला. बाय. डेअरीवर आलो दूध घ्यायला. तर दूध घेतोय, पैसे दिलेत. 1 लिटर आहे ना, थैली दो ना. हे दूध घेऊन आता घरी जाऊया. आलेलो आहोत कॉम्प्लेक्समध्ये दूध घेऊन. प्रणोतीसाठी थांबलो आहे. ती शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायला खाली येईल, की परत घरी जा. या ऊन पण आहे, ऊन आभाळ आहे, ती वाट बघतोय, ती येईल आता. जस्ट आत्ता प्रणोतीला पण शॅम्पू देऊन आलो. आता आलोय आता मॅडम साईशाची गडबड चालू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे पहा साईशाची गडबड. साईशा, दीदी कुठे? मला मोबाईल नको. दीदी कुठे? दीदी कुठे गेली आपली? अय्यो, मोबाईल पाडला मम्मीचा. आता मम्मीचा मार खाशील तू. उचल मोबाईल. साईशा, होय, मोबाईल कुठे? मम्मीचा आहे बघ मोबाईल. उचल मोबाईल, घे, दे मोबाईल लवकर घे. साईशा, गुड गर्ल आहे ना तू?
जा घे मोबाईल. व्हेरी गुड. दे मोबाईल दे. थँक्यू. कुठे चालली आता का मम्मा? आईसोबत चालली तू? टाटा साईशा. टाटा. बाय बाय. टाटा. साईशा कन्फ्यूज आहे, काय करू, जाऊ की नको जाऊ. ये चल, नाही जायचं तर ये. मित्रांनो टाइम बघू शकता तुम्ही, 3ला 5 मिनिटं बाकी आहेत. शाळा सुटली आहे शिवण्याची. मला 2 मिनिटं लेट झालेलं आहे. बघू शिवण्य आले आहे का. रस्ते असल्यामुळे पूर्ण गोंधळ आहे. कुठून शिवण्य इथून येईल की इथून येईल काहीच माहिती नाही आहे. मी एवढंच करू शकतो की शिवण्याची वाट पाहू शकतो, दोन्ही बाजूला लक्ष ठेवून. बघूया शिवण्या कुठून येते. मी दाखवतो शिवण्या आल्यानंतर. शिवण्या इथूनच आलेली आहे फायनली. हा तिचा क्लासरूम आहे. मी पण हात दाखवते. कन्फ्युजन होतं, पहिला दिवस असल्यामुळे कळत नाही कुठल्या मुलांना कुठला क्लासरूम अलॉट केला आहे. हे पहा शिवण्या दिसते तुम्हाला, आलेली आहे. तिचा फर्स्ट डे कसा राहिला आपण खाली गेल्यानंतर विचारून गेलो. सॉरी, आता येईल खाली, तिला येऊ द्या. बाहेर जाताना गाडीजवळ जाताना विचारूया, कळेल कुठे गायब झाली शिवण्या. या आली शिवण्या. कसा होता फर्स्ट डे? खूपच मस्त होता आणि टीचर तर खूपच मस्त होत्या. कारण की टीचरांना आम्ही बोललो टीचर आय ड्रिंक वॉटर, तर टीचर वॉटर सारखे हो जे आम्ही बोलत चाललेलो टीचर त्याला हो बोलत चाललेला. म्हणून मला खूप आवडला हा फर्स्ट दिवस. ओके शिवण्या, तुला वेळ भेटला का? ते चिप्स वगैरे घेऊन गेलेली ते खायला वेळ भेटला का? खाल्ले चिप्स? एक खाल्लं का? ठीक आहे चालेल. आलो आम्ही आत्ता कॉम्प्लेक्समध्ये. पण शिवण्याची लहान बहीण साईशा हे पहा गॅलरीमध्ये दिसते का तुम्हाला? बघते ती पण खूप एक्सायटेड आहे साईशा. घरी जाऊन आम्ही भेटू तिला. लिफ्टमधून उतरलो नाही तर साईशा शिवेतल्याला घ्यायला आलेली बाहेर. चला घरात चला. साईशा, एवढी दीदीची आठवण येते स्कूलला गेल्यावर. साईशा दीदी आले ना, आत्ता दीदीला चेंज करू दे बाबू. लगेच दीदीकडे गेली. आत्ता दीदी स्कूलवरून आली ना फर्स्ट डे. चला बाजूला वा, दीदीला चेंज करू द्या. पण आता मला सांग फर्स्ट डे कसा होता तुझा? आपण शाळेत जायला लेट झाला तर तू पोचली का वेळेमध्ये? हा वेळेमध्ये पोचलेली, पण मला लास्ट 4th बेंच भेटलेला म्हणून लेट गेलो. ओके बरं, टीचर नवीन होत्या? हो नवीन. ठीक. काय काय शिकवलं तुला आज? 1 to 100 नंबर शिकवले आणि टेबल 1 2 to 5. इंग्लिशचं काही शिकवलं का? नाही. आज तुला मॅथ्स आणि इंग्लिश होतं ना? ओके. तुला वेळ मिळाला का काही खायला वगैरे? खाल्लं का? आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगते फ्रेंड्स, लास्टला आमच्या फर्स्ट स्टँडर्डच्या ज्या टीचर होत्या त्या आम्हाला भेटायला आलेल्या. त्यामुळे खूप मस्त गेला दिवस, पूर्ण दिवस चांगला गेला. ओके, म्हणजे ओव्हरऑल तुझा पहिला दिवस छान गेला शाळेतला, बरोबर? ठीक आहे, चलो ओके ग्रेट. साईशा तू काय सांगशील? इकडे बघ, तू केव्हा जाणार स्कूलला? साईशा मला खूप टाइम आहे. साईशा मस्ती करते, खेळते, तिला खेळू द्या. ओके, आपण आपला व्लॉग आता संपवण्याकडे जाऊ. तर मित्रांनो, म्हणजे तुम्ही व्लॉग बघितला असेल, काल आपण पनवेल हायवेला फिरायला गेलेलो. त्याच्यानंतर मी बाहेर गेलेलो, मी आणि रोशनी आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली. त्याच्यानंतर आज शिवण्याच्या स्कूलचा पहिला दिवस होता, तो कवर केला. तर हा व्लॉग इथेच थांबवतो मी. नवीन नवीन व्लॉग्स येतीलच. प्लॅन्स आहेत नेक्स्ट दोन्ही संडे, म्हणजे हा येता रविवार आणि 16 तारीख आणि 22-23 तारखेला ऑलरेडी प्लॅन आहे माझा. ते व्लॉग येतील, बट त्याच्यामध्ये पण मी ट्राय करेल की अजून छोटे छोटे व्लॉग्स टाकू. ओके. आणि हो, जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही, लाईक करा
पण शेअर करा, हे सांगावं लागेल. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत. आणि हो, नवीन मंडळी जी आलेली आहे पहिल्यांदा माझ्या ब्लॉगवर, त्यांना मी विनंती करतो त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. रोहित पवार ब्लॉगर या फॅमिलीशी तुम्ही अजून जर जॉईन नसेल झालं तर जॉईन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.